तेलुगू सिनेसृष्टीतील पॉवर स्टार तथा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना या पक्षाची सोलापुरात सामाजिक कार्य करणाऱ्या उद्देशाने स्थापना करण्यासाठी सोलापुरातील चाहते श्रीनिवास यन्नम कामटे यांनी नुकतेच पवन कल्याण यांची भेट घेतली। यावर पवन कल्याण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच परवानगी देण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे लवकरच सोलापुरात जनसेना सक्रिय होण्याचे संकेत आहेत। आंध्र प्रदेशात सध्या तेलुगू देसम, जनसेना आणि भाजप पक्षाची सत्ता आहे। पवन कल्याण हे आंध्रचे उपमुख्यमंत्री असून पूर्वाश्रमीचे ते प्रसिद्ध अभिनेते आहेत। प्रख्यात तेलुगू अभिनेता चिरंजीवी यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत। सोलापुरात चिरंजीवी सोबतच पवन कल्याण यांचे देखील चाहते आहेत। पवन कल्याण राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांचे मोठे बंधू मेगास्टार चिरंजीवी यांनी 2008च्या आसपास चिरंजीवी यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। त्यांनी प्रजा राज्य या पक्षाची स्थापना केली, मात्र तत्कालीन आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेवर आला नाही। या पक्षाला कमी जागा मिळाल्या। नंतरच्या काळात चिरंजीवी यांनी या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला। त्यानंतर ते केंद्रात मंत्री देखील झाले। स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने चिरंजीवी यांनी काँग्रेस सोडून राजकीय संन्यास घेतला। याच दरम्यान 14 मार्च 2024 रोजी त्यांचे बंधू पवन कल्याण यांनी जनसेना हा स्वतंत्र पक्ष काढला, तर दुसरीकडे चिरंजीवी यांनी राजकारणापासून अलिप्त राहणेच पसंत केले। पवन कल्याण यांनी 2014च्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला, मात्र गेल्या काही वर्षात त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा न दिल्याबद्दल केंद्रातील भाजप सरकारवर अनेकदा टीका केली। त्यानंतर पुन्हा जनसेना पक्षाने जानेवारी 2020 मध्ये अधिकृतपणे भाजपसोबत युती केली। पक्ष स्थापनेनंतर जनसेना पक्षाने अनेक निवडणुका लढल्या, मात्र यश आले नाही। 1.5-2 वर्षांपूर्वी आंध्रात वायएसआर काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तेलुगू देशमचे नेते तथा आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती। हा मुद्दा हेरत पवन कल्याण यांनी चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा दिला। या पार्श्वभूमीवर गतवर्षी आंध्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, तेलुगू देशम, जनसेना या पक्षांच्या युतीने वायएसआर पक्षाला पराभूत करून सत्ता हस्तगत केली। या यशानंतर चंद्राबाबू मुख्यमंत्री तर पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाले। या विजयानंतर पवन कल्याण हे देशभरात प्रचंड लोकप्रिय झाले। 6 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवन कल्याण यांनी स्टार प्रचारक म्हणून सोलापूरसह अनेक ठिकाणी दौरा केला। सोलापुरात त्यांचा रोड शो प्रचंड गाजला। महाराष्ट्रात पवन कल्याण ज्या मतदारसंघात येऊन गेले त्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले हे विशेष। त्यामुळे पवन कल्याण यांच्या महाराष्ट्रातील विशेष करून सोलापुरातील चाहत्यांचा हुरूप वाढला। सोलापुरात श्रीनिवास यन्नम यांनी स्थापन केलेल्या पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या माध्यमातून गत काही वर्षांपासून सामाजिक कार्य सुरू आहे। यन्नम यांच्यासह शेकडो चाहत्यांची जनसेना पक्षाची शाखा सोलापुरात सुरू व्हावी अशी इच्छा आहे। श्रीनिवास यन्नम यांनी जनसेनेची सोलापुरात शाखा काढण्याबाबत पक्षाशी 5 महिन्यांपूर्वी ईमेलवरून पत्रव्यवहार केला होता। तेव्हापासून यन्नम हे सातत्याने पक्षाच्या संपर्कात आहेत। नुकतेच त्यांनी विजयवाडा येथे जाऊन पवन कल्याण यांची भेट घेतली। यावेळी यन्नम यांनी सोलापुरात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल पवन कल्याण यांना दिला। हा अहवाल पाहून पवन कल्याण यांनी आनंद व्यक्त करत लवकरच सोलापुरात सामाजिक कार्यासाठी पक्ष स्थापन करण्यास संमती देऊ अशी ग्वाही दिली। एकंदर सोलापुरात जनसेना पक्षाची शाखा स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून पक्षाकडून परवानगी मिळताच पक्ष स्थापन करून सामाजिक कार्याला जोरदार सुरुवात होणार आहे।